सिक्स्थ स्टँडर्ड मध्ये आपण लास्ट चॅप्टर पाहत आहोत बघा, लक्ष द्या. एचसीएफ आणि एलसीएम. एचसीएफ विषयी आपल्याला माहिती नाही. एचसीएफ म्हणजे काय, एलसीएम म्हणजे काय, एचसीएफ कोणाला म्हणायचं, एलसीएम कोणाला म्हणायचं. तर एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हणतात आणि एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा लोएस्ट कॉमन मल्टिपल. मग आपण मागील पिरियडमध्ये पाहिलंय की डिवायझर कसे काढायचे, कोणत्याही नंबरचे डिवायझर आपल्याला 1 to 100 कमीत कमी आपल्याला अभ्यासाला डिवायझर आहे ते डिवायझर आपल्याला काढता आले पाहिजे. मग डिवायझर म्हणजे कोणते कोणते नंबर असे की ज्या नंबरने आपल्याला त्या नंबरला काय करतोय त्या ठिकाणी डिवाइड करतो, त्यांना म्हणतो आपण डिवायझर. थोडक्यात लक्षात घ्या. 4 चे डिवायझर काढायचे. 4 ने 1 ने 4 ला डिवाइड करता येतं, 2 ने 4 ला डिवाइड होतं आणि 4 ने 4 ला डिवाइड होतं. म्हणजे 1 to 4 हे काय झाले, डिवायझर ऑफ 4. बरे 1 to 4 हे काय झाले, त्या डिवायझर ऑफ 4 झाले. म्हणजे असे नंबर घ्यायचं. थोडक्यामध्ये जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर डिवायझर कोणाला म्हणतो आपण, की असा नंबर की त्या नंबरने दिलेल्या नंबरला काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे, त्याला म्हणतो आपण डिवायझर. मग ते डिवायझर आपल्याला जर माहीत असतील तर या पद्धतीमध्ये आपल्याला इथं काय करायचं, प्रॅक्टिस सेट 24 सॉल्व करायचं. त्याचे काय करायचं त्या ठिकाणी डिवायझर, त्याचे फॅक्टर जे आहे ते फॅक्टर काय करायचे या ठिकाणी पाडून घ्यायचे आणि ते फॅक्टर जे आहे ते फॅक्टर या ठिकाणी आपल्याला जर माहीत असतील तर काय करता येतं आपल्याला एचसीएफ काढता. किंवा दुसरी जी पद्धत आहे ती सुद्धा पद्धत आपल्याला काय करता येते या ठिकाणी घेता येते. ती सुद्धा आपल्याला पद्धत या ठिकाणी सॉल्व करता येईल. लक्षात घ्या. ती सांगतो ती 7th स्टँडर्डला तुम्हाला पद्धत दिली कोणती, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टर मेथडनं सुद्धा काय करता येईल आपल्याला एचसीएफ काढतात. मग 1-2 एक्झाम्पल या पद्धतीमध्ये 1-2 एक्झाम्पल या पद्धतीमध्ये काय करू आपण या ठिकाणी सॉल्व करू. प्रॅक्टिस सेट 24 दिलेले जे पेअर्स आहेत त्या पेअर्सचे काय करायचं आपल्याला या ठिकाणी एचसीएफ काढायचं. प्रॅक्टिस सेट 24 दोन्ही एक्झाम्पल दोन्ही पद्धतीमध्ये फॅक्टरायझेशन मेथडनं किंवा या ठिकाणी आपण फॅक्टर सुद्धा काय पाडू करू. 1 नंबर वाय लक्षात द्या. फाइंड काय म्हणू, एचसीएफ. फाइंड एचसीएफ. त्याच्यातलं पहिलं लक्षात द्या. पहिलं कोणतं आपलं 45 आणि 30. 45 आणि 30. मग काय करायचं, 45 चे फॅक्टर घ्यायचे, 30 चे फॅक्टर घ्यायचे. म्हणजे फॅक्टर म्हणजे तुम्हाला काय म्हणणार की नाही, फॅक्टर्स ऑफ 45. बरं. आणि फॅक्टर्स ऑफ 30. 45 चे फॅक्टर. मग 45 ला कशाने भाग जातो, 45 कोणत्या टेबल मध्ये येतं, 45 हा कोणाचा मल्टिपल आहे तो पाहायचा. बरे. मग 1 चा आहे, सगळ्याचे फॅक्टर 1 आहे, 1 घेतला आपण. त्यानंतर 2 ने डिवाइड होईल का नाही, कारण की ऑड नंबर आहे, इव्हन नंबर असला तर 2 ने डिवाइड होतो. 2 नाही, 3 ने होतो की नाही, 3 ने होतो. या ठिकाणी टेस्ट मध्ये बसतं 3 च्या, टेस्टचा सुद्धा यूज करून आपल्याला करता येईल. 3 ने बसतो. त्यानंतर 5 आहे, 5 नंतर 6 आहे का नाही, 7 च्या टेबल मध्ये नाही, 8 च्या टेबल मध्ये नाही, तर 9 च्या टेबल मध्ये 45 आहे, हे 9 घेतो. पण त्यानंतर 10 नाही, 11 12 13 14 15 च्या टेबल मध्ये 45 आहे, म्हणून इथे काय केलं आपण 15 घेतलं आणि त्यानंतर हे सगळ्यात शेवटी काय आहे तर 45. आता त्यानंतर 30 ला बघा लक्षात 1 इव्हन नंबर असल्यामुळे 2 ने डिवाइड करता येईल. 2 च्या टेस्ट मध्ये बसते, 3 च्या टेबल मध्ये आहे. त्यानंतर 4 च्या आहे टेबल मध्ये 30 नाहीये, 5 च्या आहे का आहे, म्हणून या ठिकाणी 5. 6 च्या टेबल मध्ये आहे, 7 च्या टेबल मध्ये आहे का 30 नाही, 8 नाही, 9 नाही, तर नंतर 10 नंतर 11 च्या टेबल मध्ये आहे का, 12 च्या नाही, 13 च्या नाही, 14 च्या नाही, 15 2 जा 30 म्हणजे या ठिकाणी 15 आहे आणि एकदम लास्ट किती येतो 30. या पद्धतीमध्ये आपण काय केलं, त्यांचे फॅक्टर घेतले. मग त्या फॅक्टर मध्ये आपल्याला काय करायचं, आता कॉमन फॅक्टर घ्यायचा. मग कॉमन फॅक्टर म्हणून आपण कॉमन फॅक्टर कशा पद्धतीमध्ये पाहिले बघा. या ठिकाणी 2 1 हे 1 घेतला आपण इथं. त्यानंतर 3 आहे कॉमन, इथं 3 कॉमन घेतला. 5 इथं आहे कॉमन, इथं 5 कॉमन घेतला आपण. त्यानंतर 9 आहे का कॉमन, नाही. 15 आहे कॉमन, तर आपण 15 कॉमन घेतलं. त्यानंतर 45 आहे का नाही. म्हणजे या ठिकाणी कॉमन फॅक्टर आपले ह्या दोन्हीचे काय आले 1 3
25 आणि 15. म्हणजेच या ठिकाणी या कॉमन मध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आला तर 15. म्हणून या दोन्हीचा या ठिकाणी HCF काय झाला 15. बरोबर. अशा पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला हे सॉल्व करायचे. सेकंड नंबर बघा 16 आणि 48. 16 आणि काय 48. मग काय म्हणजे 16 आणि 48 चं तर 16 आणि 48 चं फॅक्टर्स ऑफ 16 घ्यायचं. 16 कोणत्या टेबल मध्ये हे माहिती तुम्हाला. आता हे सोपं आहे. 1 च्या 2 च्या त्यानंतर 3 च्या आहे का 4 च्या टेबल मध्ये 5 च्या नाही 6 च्या नाही 7 च्या नाही 8 च्या टेबल मध्ये 16 आहे आणि 16 च्या टेबल मध्ये 16. म्हणजे 1 2 4 8 16 हे काय झालं फॅक्टर ऑफ 16. त्यानंतर 48 चे घ्यायचं आपल्याला. 48 चे सुद्धा सोपे बघा. हे सगळे तुम्हाला या ठिकाणी 100 पर्यंत दिले आपल्याला. 48 चे बघा 1 च्या टेबल मध्ये आहे 1 ने डिवाइड होतो 2 ने सुद्धा डिवाइड होतो कारण इवन नंबर आहे. 3 ने सुद्धा डिवाइड होतो 3 च्या टेबल मध्ये बसते 4 + 8 12. यांची बेरीज किती झाली या ठिकाणी 12 झाली. 12 हा 3 ने डिव्हिजिबल आहे म्हणजे हा नंबर सुद्धा 3 ने डिव्हिजिबल आहे. 4 ने सुद्धा डिवाइड होतो. 6 च्या टेबल मध्ये आहे 5 च्या नाही आहे. 6 च्या टेबल मध्ये आहे 7 च्या आहे का नाही पण 8 च्या आहे. त्यानंतर 9 च्या नाही 10 च्या नाही 11 च्या नाही 12 च्या टेबल मध्ये आहे म्हणून 12. 13 14 नाही 15 नाही 17 नाही. लक्षात या पद्धतीमध्ये मग आता काय करायचं आपल्याला पुढचे घेऊन टाकायचे. मग पुढचे घेत असताना बघा लक्ष द्या या ठिकाणी 3 च्या टेबल मध्ये तो बघा लक्ष द्या 16 च्या टेबल मध्ये बरे 16 नंतर 24 डायरेक्ट आणि 24 नंतर 48. बरे या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला ते फॅक्टर काय करायचे पाहायचे. कोणाच्या टेबल मध्ये येतो तो पाहत राहायचं. जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तुम्हाला ते काय करता येतं लक्षात येतं. आणि इथं कॉमन फॅक्टर घ्यायचं आपलं. कॉमन फॅक्टर कोणतं बघायला लागतं 1 त्यानंतर 2 4 आहे 8 आहे आणि 16 सुद्धा आहे 8 आहे 16 आहे. म्हणून त्या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता झाला तर 16. म्हणून HCF यांचा काय झाला 16 झाला. लक्षात या पद्धतीमध्ये घ्या. अजून त्यांची ओळखण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला सांगतो. कशा पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं तो ओळखायचा. त्यांच्या पेअर घ्यायच्या. त्या पेअर आल्या की बरोबर आपल्या या ठिकाणी ते फॅक्टर पूर्ण आपले झाले असं सुद्धा या ठिकाणी काय करता येतं लक्षात घेता येतं. त्यानंतर आलो थर्ड नंबर पहा 39 आणि 25. थर्ड नंबर 39 आणि 20. 39 फॅक्टर ऑफ 39 काय बघायला लागतं 1 हा फॅक्टर सगळ्याचाच म्हणला आपण. त्यानंतर 2 ने होईल का ऑड नंबर आहे 2 ने डिवाइड करताना 3 च्या ह्याच्यामध्ये टेस्ट मध्ये बसते 3 ने डिवाइड होईल. त्यानंतर 4 5 6 7 यांच्या टेबल मध्ये येतो का नाही तर 13 च्या डायरेक्ट टेबल मध्ये येतं. 13 3 जा 93 आणि डायरेक्ट काय करायचं 90. बघा पेअर येतात का अशा पद्धतीमध्ये तुम्ही काय करा पेअर लक्षात घ्या. त्या पेअर मिळाल्या आपल्याला की आपलं बरोबर या ठिकाणी आलं पाहिजे. बरं त्यानंतर फॅक्टर ऑफ 25 हे सोपं आहे. फॅक्टर ऑफ 25 आणि जसं आपण प्रॅक्टिस करतो त्यानुसार की आपण लवकर काय करायचं काय लक्षात. मग काय झालं बघा या ठिकाणी कॉमन फॅक्टर काय आला कॉमन फॅक्टर एकच आला. कॉमन फॅक्टर कोणता 1. बरे म्हणजेच HCF सुद्धा काय म्हणायचं या ठिकाणी 1. त्यांचा HCF काय म्हणायचं या ठिकाणी 1. त्यानंतर 4 नंबर काय झालं 49 56. हे सोपे झालं 49 56 बघा लक्षात घ्या. फॅक्टर ऑफ 49 चे फॅक्टर ऑफ 56 फॅक्टर ऑफ 56. आता 1 नंतर बघा लक्षात द्या जसं 25 झालं त्याच पद्धतीमध्ये 2 ने डिवाइड होत नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 च्या टेबल मध्ये आणि डायरेक्ट 40 नाही.
कारण हा स्क्वेअर आहे. 7 7 जा 49 चला. आणि त्यानंतर 56 पाहतो 1 2 3 च्या टेबलमध्ये बसतोय का, 3 च्या टेस्टमध्ये बसतोय का नाही, हे 11 आहे बेरीज. मग आता त्यानंतर 4 ने डिवाइड होईल का बघा, 4 ने होतं डिवाइड. मग 4 1 जा 4 4 4 जा 16 म्हणजे त्या ठिकाणी 4 ने डिवाइड होईल. 4 ने डिवाइड झाल्यानंतर 8 7 च्या टेबलमध्ये, 8 च्या टेबलमध्ये बरे 7 8 56 8 7 56. आता आता जर पुढचं जर आपल्याला लक्षात येत नसेल तर काय करायचं बघा, लक्षात घ्या. हे जे नंबर्स आहेत की नाही, हे जे फॅक्टर्स आपल्या त्या फॅक्टरने ह्याला डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला डायरेक्ट पुढचा फॅक्टर मिळतो. मग ह्या 4 ने डिवाइड केलं, हे 4 ने डिवाइड केल्यानंतर आता जसं पाहिलं तुम्हाला 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16 म्हणजे 14 सुद्धा काय होतं त्याचा फॅक्टर होतो. आता इथे 2 ने डिवाइड करा, 2 2 जा 4 1 रिमेनिंग 16 2 8 जा 16 आणि 56 ला 56 असं सुद्धा काय करू शकतो आपण या ठिकाणी त्याचे फॅक्टर पाडू शकतो. आणि मग आता कॉमन फॅक्टर पहा, कॉमन फॅक्टर कोणता कॉमन फॅक्टर मिळाला 1 आणि 7 बरोबर. 1 आणि 7 म्हणून HCF = 7. HCF काय होतो 7 येतो. काही अडचणी घ्या पद्धतीमध्ये काय करायचं त्यांचे आपल्याला फॅक्टर या ठिकाणी पाडायचे आहे. तर त्यानंतर पुढचं घेऊ आपण सगळ्या नंबरची फक्त आता पद्धतीचे फक्त तुम्हाला फॅक्टर आपल्याला पाडता आले पाहिजे. 120 आणि 144 बरं. आता हे थोडं मोठे म्हणून मी काय करतो या पद्धतीमध्ये आपण काय करू फॅक्टर पाडू. आता फॅक्टर कसे पाडायचे बरं. याला आता कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड करता येतं तो पाहू. कोणत्या कोणत्या नंबरने काय करता येतं आपल्याला डिवाइड करता येतं ते पाहू आपण. मग कोणत्या कोणत्या नंबरने डिवाइड करता येतं तो पहा बघा. याला 2 ने डिवाइड करता येईल बरं. मग 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 6 जा बरं आहे. 2 6 जा प्राईम नंबर आपण पाहिजे की नाही, त्या प्राईम नंबरनीच आपण काय करायचं त्याला डिवाइड करायचं. 2 6 जा 12 म्हणजे 60 आला. परत 2 ने डिवाइड केलं 30 झाले. परत 2 ने डिवाइड केलं 50 झालं. परत 3 ने डिवाइड केलं कारण हे 5 आलं. 5 1 जा 5 बरं. या पद्धतीमध्ये काय करायचं त्याला डिवाइड करायचं. त्यानंतर 2 ने इथे डिवाइड करू 2 7 जा 14 2 2 जा 4 परत त्याला 2 ने डिवाइड करू त्याचे हाफ करून टाकायचे अर्धे करायचे. या ठिकाणी 18 2 9 जा 18 आणि 3 3 जा 9 आणि 3 3 1 जा 3. इथं भाग द्यायचा आणि आलेला भाग खाली द्यायचा. इथं भाग द्यायचा आलेला भाग खाली. इथं भाग द्यायचा त्याचा खाली द्यायचा. इथं भाग द्यायचा त्याचा खाली द्यायचा. अशा पद्धतीमध्ये 2 3 5 7 यांनी काय करायचं डिवाइड करायचं. आणि मग आता यांचे काय केलं आपण 120 चे काय आले बघा लक्षात 2 into 2 into किती वेळेस 1 2 3 बरं 1 2 3 नंतर 3 आणि हे 5 144 ची पहा लक्षात घ्या 1 2 3 4 1 2 3 4 आणि 3 चे 2 बरं. म्हणजे आता काय करायचं या ठिकाणी कॉमन काय होतं बघा कॉमन फॅक्टर हे 2 2 बरे त्याच्यातला एक घेतला आपण. हे 2 आणि 2 त्याच्यातला एक घेतला. हे 2 आणि 2 त्याच्यातला एक घेतला बरोबर आहे. आता हे 3 आहे आणि हे 3 त्याच्यातला एक काय करायचं आपण या ठिकाणी बरं. आणि मग नंतर त्याचं HCF काढायचं. तर HCF म्हणजे ह्या कॉमनचं मल्टिपल करायचं. कॉमन फॅक्टर जे आहे त्यांचं काय करायचं मल्टिपल म्हणजे 24 म्हणजे यांचा HCF काय आला 24. असं सगळ्याचं केलं तरी तुम्ही चालतं काही प्रॉब्लेम नाही. हे जर सोपं जात असेल आपल्याला तर या पद्धतीमध्ये सोप्या पद्धतीमध्ये केलं तरी चालेल काही अडचण नाही. त्यानंतर पाहू पुढचं 81 99 81 आणि 99 81 आणि 99 6 नंबर 81 90 81 99 बघा 81 म्हणल्यानंतर 2 च्या टेबलमध्ये बसते का नाही बसत. 3 च्या टेबलमध्ये बसतोय 3 च्या टेस्टमध्ये बसते का नाही बसत. हे बसतं आपल्याला 3 च्या टेस्टमध्ये बसतं 8 + 1 3 3 ची टेस्ट झाली म्हणजे 3 इंडिव्हिज्युअल आहे म्हणून 3 ने काय करू याला डिवाइड करू. 3 2 जा 6 किती राहिले 2
21 झालं, 3 7 जा 21. ह्याला 3 ने काय काय डिवाइड करायचं, आलेला भागाकार तिथून का परत इथं 3 ने 3 9 जा 27, 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. आता 99 चे घ्यायचे, 99 म्हणल्यावर 3 ने डिवाइड करायचे, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 3 ने डिवाइड 3 1 जा 3, 3 1 जा 2, 11 1 जा 11. म्हणजे इथं सुद्धा काय करायचं, 81 चं घेतलं आपण 3 into 3 into 3 into 3 आणि 99 चं 3 into 3 into काय झालं 11. मग या दोन्हीमध्ये कॉमन येणारे ह्याच्या या दोन्हीतला एक घेतला, कॉमन फॅक्टर म्हणायचं. बरं, कोणता कॉमन फॅक्टर. आता कॉमन फॅक्टर बघा कसं घ्यायचा, एक त्याच्यातला एक घ्यायचा, ही एक त्यातला एक घेतला. मग आता HCF झाला आपला किती, त्यांचं मल्टिपल म्हणजे 3 into 3 दिलं नाही. बरं, अशा पद्धतीमध्ये फॅक्टरायझेशन मेथडनं सुद्धा काय करता येतं आपल्याला, एक आपला HCF काढता येतो. बरं, आता त्यानंतर 24 आणि 36, 24 आणि 36. आता इथं फॅक्टर ऑफ 24 हे जे तुम्हाला फॅक्टर ऑफ 36 हे सुद्धा काय करतात आपल्याला काढता येतं. मग 24चं 1 2 3 कोणत्या टेबलमध्ये 24 आहे ते पाहायचं, कशाने डिवाइड होतो तो पाहायचं. 4 आहे, 6 आहे, त्यानंतर 8 आहे, 8 नंतर 12 आहे, 12 नंतर 24. बघा सगळ्याच्या पेर आल्यात का, 12 24, 8 24, 6 24. म्हणजे आपले सगळे फॅक्टरी या ठिकाणी आहे. आता 36 बघा, 1 2 3 4 6, त्यानंतर 9 नंतर 12 नंतर 18 नंतर 36. मग याचे सुद्धा पेयर 36 18 2 जा 36, 12 3 जा 36, 9 4 जा 36 आणि 6 6 जा 36. हे सगळ्याला पेयर मिळाले आपलं. बरोबर. आणि मग आता ह्याच्यातलं कॉमन घ्यायचे आपलं, कॉमन फॅक्टर काय होईल बघा लक्षात. कॉमन फॅक्टर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, अजून नंतर 12 कॉमन आहे. बरं, या पद्धतीमध्ये म्हणजे त्यांचा HCF जो आहे तो HCF काय होतो या ठिकाणी 12 होतो. बरं, अजून आता 25 75 बघा, 25 75 हे सोपं आहे. फॅक्टर ऑफ 25 काढले तुम्ही, तुम्हाला पाडलेले असतील फॅक्टर ऑफ 25 1 5 25. बरे, आता 75 चे पाहिजे, फॅक्टर ऑफ 75 1 आहे, 3 आहे, बरे, त्यानंतर 5 आहे, 5 नंतर 6 च्या नाही, 7 च्या नाही, 8 च्या नाही, 9 10 11 12 13 14 15 डायरेक्ट 15 होऊन जाईल. 15 नंतर 25 नंतर 75. बरं, आणि मग कॉमन फॅक्टर काय होतो, कॉमन फॅक्टर 1 5 आणि 25 म्हणजे HCF येतो 25. HCF काय 25 सगळ्यात मोठा आपल्याला काय करायचं या ठिकाणी कॉमन घ्यायचा, त्याला म्हणतो आपण HCF असं. आता त्यानंतर 9 नंबर 9 नंबर घेऊ आपण. 9 नंबर मध्ये बघा काय होईल. 9 नंबर मध्ये 48 54. बरं, 48 54. आता 48 चे पाहिले आपण आता फॅक्टर ऑफ 48 किती 1 2 3 4. बरोबर आहे. त्यानंतर 6 आहे, 6 नंतर 8 आहे, 8 नंतर 12 आहे, 12 नंतर 16 आहे, 16 नंतर 24 आणि 24 नंतर 48. फॅक्टर ऑफ 54 बघा, आता फॅक्टर ऑफ 54 काय होईल. 1 2 न सुद्धा डिवाइड करता येईल. तिथं 3 आहे, 3 नंतर 4 आहे का नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 6 न सुद्धा डिवाइड होईल या ठिकाणी. 5 6 9 54
9-54 टेबलमध्ये आहेत की नाही, 54च्या टेबलमध्ये आहे ते, सॉरी 6च्या टेबलमध्ये आहे, 9च्या टेबलमध्ये आहे. त्यानंतर किती 18 नंतर 27 नंतर 54. मग आता इथं कॉमन फॅक्टर पाहू काय होईल. कॉमन फॅक्टर 1, त्यानंतर 2, 3, 6 बरे 1 हा एक कॉमन आहे, 2 एक कॉमन येतो, 3 एक कॉमन आहे, त्यानंतर 4 नाही 6 आहे, 6 नंतर 8, 12, 16 म्हणजेच या ठिकाणी कॉमन फॅक्टर येतो. सॉरी HCF काय आहे आपला 6 बरं. HCF काय येतो 6 येतो. शेवटचं पहा लक्षात घ्या आता. शेवटचा आपला 150 आणि 225 दिला. 150 आणि 220 किंवा 150 आणि 220 आता फॅक्टर मेथड निघून टाकूया. 2 ने डिवाइड करतात आपल्याला 2च्या टेस्टमध्ये बसतोय. 2 7 जा 14, 2 5 जा 10. त्यानंतर अजून आपल्याला 3 ने डिवाइड करतात 3च्या टेस्टमध्ये 3 2 जा 6, 3 5 जा 15. आता इथं 5 जा 5 5 जा 25, 5 1 जा 5. आता 225 बघा लक्षात आहे कोणत्या 2च्या टेस्टमध्ये बसतंय का नाही, तर 3च्या टेस्टमध्ये बसतंय. म्हणून 3 7 जा किती झाले 21, 3 5 जा 15. परत इथं 3 ने डिवाइड करा 2 3 2 जा 6, 3 5 जा 15, 5 5 जा आणि 5 1 जा 5. बरं या पद्धतीमध्ये मग आता 150चे आपण फॅक्टर घेतले, 150चे आणि 225चे फॅक्टर झाले. या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं 2 × 3 × 5 × 5 आणि 225चं 3 × 3 × 5 × 5. मग यांचं सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 15 25 25 ते 75 आणि 25 दोन्ही किती झाले 150. म्हणजे सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 150 येतं, यांचं मल्टिप्लिकेशन 225 येतं. आणि आता ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचे. बघा लक्षात घ्या कॉमन फॅक्टर काय होईल. कॉमन फॅक्टर तर 3 इथं कॉमन आहे, त्यातला 3 घेतला, 5 इथं कॉमन आहे, हे 5 घेतला, लक्षात परत 5 इथं कॉमन आहे, हे 5 घेतला, हे 3 5 आणि 5 होतं. म्हणून आता यांचा HCF काय होतो 3 × 5 × 5 म्हणजे 75. या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला दिलेले जे नंबर आहेत त्या दिलेल्या नंबरचं काय करायचं HCF काढायचं. आणि अशाच पद्धतीमध्ये काय केले अजून तुम्हाला HCF जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम दिला. त्या वर्ड प्रॉब्लेमच्या आधारे सुद्धा काय करता येतं तुम्हाला HCF काढून ते वर्ड प्रॉब्लेम काय करता येतात सोडवता येतात. पुढील पिरियडमध्ये आपण काय करणार याच्यावर आधारित असणारे काय वर्ड प्रॉब्लेम.